पाहिजेत या दृष्टीने पुढच्या टप्प्यामध्ये आपण काम हातात घेणार आहोत। कारण आजच्या तारखेला उद्योग तिथेच येतो जिथे एअरपोर्ट असतो। एअरपोर्ट आणि उद्योगाचा आता थेट नाता आहे आणि म्हणून या विमानतळाचं विस्तारीकरण करून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था उभं करण्याचं काम आपण करणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्याला आता धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचं आहे। केवळ आता धुळ्याच्या जुन्या कहाण्या सांगून चालणार नाही, जुन्या इतिहासात रमून चालणार नाही। तो इतिहास उज्ज्वल होता, पण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावं लागेल। आणि वर्तमान बदलायची हिंमत जर कोणामध्ये असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, हे आपण ठिकठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। जेव्हा एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये 137 जागा एकट्या भाजपला आल्या, काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाल्या, यांना कोणाची आवश्यकता नाही, हे आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्षापेक्षा जास्त झालं, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण जयकुमार भाऊ, अनुप भैया, केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही। आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे।